भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने संशय असणाऱ्याला ठेचून मारलं। ज्या झाडाखाली भावाने जीव दिला त्याच झाडाखाली संशय असणाऱ्यालाही संपवलं। ही धक्कादायक घटना आहे बीड जिल्ह्यातली। पण गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नव्या वर्षाचं स्वागत करत असताना बीडमध्ये असं धक्कादायक का आणि कुणामुळे घडलं, या हत्येमागील नेमकं कारण काय, याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या घटना काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीत। बीडच्या धारूर तालुक्यातील एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या भावाने आणि भाऊजाईने एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना कान्हापुरात घडली आहे। पण हा प्रकार नेमका कसा आणि का घडला ते पाहूयात। संतोष देशमुखचा भाऊ अविनाश देशमुखने 2 वर्षांपूर्वी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती। गावातीलच स्वप्नील उर्फ बबलू देशमुखच्या छळाला कंटाळून अविनाश देशमुखने गळफास घेतल्याचा संतोष देशमुख परिवाराचा आरोप होता। या प्रकरणी संतोष देशमुखने पोलिसात तक्रारी दिली होती। ही केस मागे घ्यावी यासाठी स्वप्नील देशमुख हा संतोष देशमुखवर दबाव टाकत होता। आधी भावाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला स्वप्नील देशमुख हा आता आपल्यावरही दबाव टाकत असल्यानं संतोष देशमुख संतापला होता। त्यातच दोघांमध्ये रविवारी रात्री वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारी झाले। या वादावेळीच संतोष देशमुख आणि त्याच्या पत्नीने मिळून स्वप्नीलच्या डोक्यावर दगडाने प्रहार करत ठेचून हत्या केली। स्वप्नील देशमुखनेही संतोष देशमुख आणि त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने पाठीत वार केले होते। स्वप्नीलच्या हत्येनंतर संतोष देशमुख पत्नीसह जखमी अवस्थेतच पोलीस ठाण्यात हजर झाला। या प्रकरणात हत्येचे ठिकाण आणि वेळ यावरून सुद्धा आता चांगलीच चर्चा रंगली आहे। ज्याची हत्या झाली तो स्वप्नील उर्फ बबलू देशमुख आणि आरोपी संतोष देशमुख हे चुलत बंधू आहेत। संतोष देशमुखचा भाऊ अविनाश देशमुखने ज्या कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्या झाडाखाली संतोष देशमुखनं स्वप्नील देशमुखला संपवलं। अविनाश देशमुखने आत्महत्या केली तो दिवस गुढीपाडव्याच्या 2 दिवसानंतरचा होता। संतोष देशमुखने नेमका गुढीपाडव्याचाच दिवस पक्का करत स्वप्नील देशमुखला संपवलं। या हत्येनंतर स्वप्नीलचे वडील रामकिसन देशमुखांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे। रामकिसन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नीलची बायको पूजाने संतोष देशमुख स्वप्नीलला मारहाण करत असल्याचं सांगताच रामकिसन स्टँडवर गेले। मात्र तिथे संतोष आणि स्वप्नील दोघांपैकी कुणीही दिसलं नाही। त्याचवेळी डॉक्टर रमाकांत देशमुखांनी सांगितलं की संतोष देशमुखने कापूस काढण्याच्या चिमट्याने स्वप्नीलला मारहाण केली। त्याच्या घरच्यांनी डोक्यात दगड घातलेत। त्यानंतर रामकिसन देशमुखांनी तात्काळ संतोष देशमुखचं शेत गाठलं तेव्हा त्यांचा मुलगा स्वप्नील हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। कोणतीही हालचाल होत नव्हती। याचा अर्थ त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता। ही सगळी माहिती सांगत रामकिसन यांनी पोलिसांमध्ये संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरोधात तक्रार दिली आहे। या तक्रारीनंतर 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। बीडमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस आणि सरकार कमी पडतंय का, याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।